नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात तुम्हा सगळ्यांना. तर आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. खूप दिवस झाले एकही व्लॉग नव्हता आणि जे काही मी शॉर्ट्स अपलोड केले होते त्यांना तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्या सगळ्यांसाठी एक नवीन व्लॉग. आज आम्ही जातोय गुहागरला आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी. तर सकाळचे ऑलमोस्ट वाजलेले आहेत 5:15 आणि कोण कोण मंडळी येणार आहे आमच्यासोबत ती बघूयातच. चला चला. तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी आणि माझ्यासोबत कोण आहे बघा, हेरंब. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही याला बघितलं असेल. तर अजून 2 मेंबर्स येणार आहे आमच्यासोबत. माझे बाबा आहेत, मागून बसले आहेत. चौथा मेंबर आहे राहुल आहे, माझा आते भाऊ. आणि वरद आहे, वरदला तुम्ही व्लॉगमध्ये पण बघितलं याआधी. तर राहुलचा आहे तो धारगडला, त्याला पिकअप करणार आम्ही आणि वरदला मळगाव स्टेशनकडे. तर ऑलमोस्ट 350 किलोमीटरचा टोटल ट्रॅव्हलिंग आहे आमचं आजचं आणि उद्याचं. गुहागर इज द लास्ट स्टॉप आजच्या दिवसासाठी आणि त्याच्या आधी भरपूर ठिकाणी आम्ही जाणार आहोत. सो लेट्स एन्जॉय. मस्त थंडी पडली आहे बाहेर आणि काय ट्रॅफिक वगैरे नाही आहे, क्लिअर आहे सगळं. सो चला. तर मंडळी आम्ही आता पोचलेलो आहे कणकवलीला. आता वाजलेले आहेत बघा 8 वाजलेले आहेत. अजून बराच रस्ता आहे. 50% जे डिस्टन्स आहे ते आम्ही कवर केलेलं आहे. आणि आता पुढचा आमचा जो स्टॉप आहे तो धूतपापेश्वर मंदिर आहे. बराच लांब आहे, अजून 1 तास 1.5 तास आहे. आता आम्ही ते नाश्ता करायला थांबलेलो आहोत. नाश्ता करतो आणि मग आम्ही निघतो पुढे. तर चला. 4 मिसळ केल्या आणि बाबांनी पोहे ऑर्डर केले. तर अजूनही फिक्स नाही आहे, अजूनही चालू आहे मिसळ की पोहे, मिसळ की पोहे. तुला नको तर पोहे, तुला नको. परत थंडी खाते रे खूप खूप. आणि कसा आला असतो येताना? तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे धूतपापेश्वरला आणि इथून आम्हाला चालत जायचं आहे पुढे. तर आता इथे एक गणेश मंदिर आहे, तर आम्ही मंदिरामध्ये जातो. या स्थानाबद्दल माहिती दिलेला फलक इथे लावलेला आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथे वाचू शकता. मंडळी आता आम्ही आलेलो आहे धूतपापेश्वर देवळामध्ये आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधलं राजापूर तालुक्यामधलं हे मंदिर आहे. तुम्ही जर गुगल मॅप्सवर टाईप केलं तर बरोबर इथे येऊन पोहोचाल. आणि तुम्हाला आता मंदिर दाखवतो मी कसं आहे ते. म्हणजे तुम्हाला येताना असं वाटेल इथे की आम्ही कुठे आलो आहे. खूप रान आहे बाजूला, रस्ता व्यवस्थित नाही आहे, रस्त्याला म्हणजे पूर्ण खराब झाला आहे रस्ता. पण मंदिर बघा. सो ते मंदिर तुम्ही पाहू शकता, किती सुंदर मंदिर आहे ते.
आणि आता आम्ही मंदिराकडे जातो, चला. तर मंडळी, हे तुम्ही मंदिर बघा, हे बाहेरून असं दिसतंय मंदिर. पूर्णपणे रिनोव्हेट केलेलं आहे मंदिर. पण ज्या गावामध्ये हे मंदिर आहे ना, ते म्हणजे खूपच सुंदर आहे. निसर्गरम्य परिसर. तर मंडळी, तुम्ही आता देवाचं दर्शन घेतलं, दूधपापेश्वराचं. मन खूप प्रसन्न वाटलं असेल तुम्हाला. आणि हे जे देऊळ आहे ते कमीत कमी 900 वर्षापूर्वीचं आहे. आणि तुम्ही जर लिंग बघितलं असेल तर लिंगाचा वरचा जो भाग आहे तो नाही आहे त्या लिंगाला, म्हणजे तो अर्धच लिंग आहे. आणि असं म्हणतात की ते अर्ध जो लिंग उडालेला भाग आहे ना, तो मलकापूरमध्ये धोपेश्वर नावाचं गाव आहे, तिकडे तो भाग आहे. आणि एक आख्यायिका सांगितली जाते की एक गाय होती जी प्रत्येक दिवशी येऊन या लिंगावर धारा सोडायची. तर तशी प्रतिमा जी आहे ना ती इथे बनवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की गाय आहे आणि इथे ती लिंगावर खाली धारा सोडते दुधाच्या. तर अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि त्यामुळे असे सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसर बघा सगळा किती सुंदर आहे तो. म्हणजे कुठेही असं वाटतच नाही आहे की आपण म्हणजे एखाद्या गावामध्ये येऊन असं काहीतरी मंदिर आपल्याला बघायला मिळेल. हे वेगळंच काहीतरी आहे. आणि इतर बाजूला इथे अजून मंदिर आहे, आम्ही तिकडे जाणार आहोत. तर इथे जे आपल्याला हे समोर जे दिसतंय ते आहे कामेश्वर मंदिर. आणि आता आपण जिकडे इथे जाणार आहोत ते आहे दत्तात्रेय मंदिर. तर चला जाऊया मंदिराकडे. हा मंदिराचा व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. आपला महाराष्ट्र ओळखला जातो या मंदिरासाठी. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला ना तर नक्की या मंदिरांना भेट द्या. याचं लिंक जे आहे डिस्क्रिप्शन, लोकेशन ते मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहे आडिवरेला, श्री महाकालीच्या मंदिरामध्ये. हे पण रत्नागिरी जिल्ह्यामधलंच एक गाव आहे. आणि श्री महाकालीचं मंदिर आहे. तर आता मंदिरामध्ये आम्ही जाऊया आणि दर्शन घेऊया देवीचं, चला. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत कशेळी गावामध्ये. पुढचा स्टॉप होता आपला. तर इथे आहे श्री कनकादित्य मंदिर कशेळी. आज आपण सगळी मंदिरच फिरलेलो आहोत. आणि या मंदिराचं जे लोकेशन आहे ते इझिली तुम्हाला भेटून जाईल. जास्त काही माहिती मी देऊ शकणार नाही तुम्हाला या मंदिराबद्दल, कारण वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. पण तुम्हाला मंदिरं इथून दाखवू शकतो. प्रत्यक्ष येऊन बघण्याची ही गोष्ट आहे, म्हणजे फक्त व्लॉगमधून बघून तुम्हाला कळणार नाही. तर प्रत्यक्ष ती तुम्ही या इकडे आणि हा बघा
म्हणजे ही मंदिरं बघा, आपण जे मगाचपासून बघितली महाकालीचं मंदिर, त्यानंतर त्याच्या आधी आपण जे गेलो होतो आपलं भूतपापेश्वर मंदिर, खूप सुंदर आहे भूतपापेश्वर मंदिर, नक्की विजिट करा. गाडी घेऊन जावं लागतं, थोडंसं दूर आहे, पण एक वेगळा अनुभव येतो, वेगळी मजा येते आपल्याला, वेगळा आनंद मिळतो की असंही काहीतरी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, जे खूप सुंदर आहे, खूप जपून ठेवलेलं आहे लोकांनी. तर चला आज जाऊया. तर मंडळी आम्ही दर्शन घेतलेलं आहे देवळामध्ये जाऊन कनकादित्याच्या. व्हिडिओ शूटिंगला अजिबात अलाउड नाही आहे. तर आता हे जे मंदिर आहे ते 1000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि भारतामध्ये सूर्याची मूर्ती असलेलं हे एकमेव मंदिर आहे, म्हणून याला जास्त विशेष स्थान आहे. तर आता आम्ही नेक्स्ट आपला जो स्टॉप आहे तो असणार आहे पावसला. तर नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात. तर काल आम्ही शेवटचा जो तुम्ही व्लॉगचा शॉट बघितला होता तो होता कनकादित्य मंदिराचा. तिथून आम्ही पावसला गेलो, जेवलो. रात्री आम्हाला गुहागरला पोचायला जरा उशीर झाला, त्यामुळे रात्री सरळ येऊन आम्ही झोपलो. आणि काल माझ्या माईकची जी बॅटरी होती ती डाऊन झाली, सो त्यामुळे मी रेकॉर्ड करू शकलो नाही. सो आता आम्ही सध्या गुहागरामध्ये आहे आणि सकाळी उठून आंघोळ करून वगैरे तयार झालो आहे, कारण देवळामध्ये जाऊन आम्हाला अभिषेक करायचा आहे. कुलदेवता असल्यामुळे आम्ही इथे अभिषेक करणार होतो आता, आणि ब्राह्मणांना वगैरे आम्ही सांगितलेलं आहे कालच फोन करून. तर आता आम्ही देवळामध्ये जातो आणि आम्ही अभिषेक करूया. देवळामध्ये व्हिडिओ शूटिंगला बंदी आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकणार नाही, पण जास्तीत जास्त तुम्हाला दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला आता आम्ही जाऊया. प्रचंड थंडी आहे गुहागरामध्ये, तर कुडकुडायला होतं आहे अक्षरशः. तर चला तर निघूया. तर मंडळी आमची देवळामध्ये आलो होतो आम्ही. तर आलो आणि आम्ही अभिषेक केलेला आहे इथे. तुम्ही देवळाचं पण दर्शन करून झालं, छान झाली पूजा एकदम, गुरुजींनी सांगितली आम्हाला. तर आता मी निघतोय दुर्गा देवीकडे, जी इथून 2 किलोमीटरवर आहे देऊळ. आणि तिथून मग आम्ही जाणार आहे पुढे वेळणेश्वरला, जिथून ऑलमोस्ट एक 20-25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला निघूया. काय खातात ना? दडपे पोहे. राहुल काय खाणार रे नाश्त्याला? तू काय आणि तू रे? दडपे पोहे मरे मिळणार तुला ते. ऑर्डर बी कॅन्सल बी केलेला बघ. हा काय ते बघ. आम्ही आलेलो आहे श्री दुर्गा देवी देवस्थान गुहागर इथे. चला आज जाऊया. आम्ही गुहागरातून निघालेलो आहोत, चेकआउट केलेला आहे आम्ही. आणि आता आम्ही जातोय वेळणेश्वराला. इथून 19 किलोमीटर आहे आणि तिथून मग पुढे आम्ही फेरीने जाणार आहोत. यावेळेला रूट जो आहे तो फेरीचा पकडलेला आहे. चला तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे देव वेळणेश्वराला. आणि इथे बघा, देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थान. गावाचं जे नाव जे आहे ते सुद्धा देवाच्याच नावावरून ठेवलेलं आहे, वेळणेश्वर असंच म्हणतात. आम्ही आज जातो होता दर्शन घेण्यासाठी. असं हे काही देऊळ दिसतं, बांधकाम चालू आहे सध्या, आणि या देवळाच्या मागून जो समुद्र आहे पूर्ण. तर जे वेळणेश्वर मंदिर आहे त्याचा हा ड्रोन शॉट आहे. आणि
फोटोवर मी ठेवलेला आहे. आम्ही सध्या इथे उभे आहोत. हे देऊळ आहे आणि मागून आहे तो पूर्ण समुद्र आहे. तर असं हे वेणेश्वराचं देऊळ आहे. तुम्ही दर्शन वगैरे घेतलंच असणार देवाचं. खूप छान झालं आणि हे आमचा लास्ट स्टॉप होता या ट्रिपमधला. तर याच्या पुढे मग आम्ही डायरेक्ट आता गोव्याला निघणार आहोत. सो चला, तर जो रस्ता आहे तो फेरीने जाणार. तर बघूया तिकडे काही बघण्यासारखं असेल तर चला. तर मंडळी फायनली आम्ही फेरीमध्ये पोचलेलो आहे. गाडी लागणार आहे म्हणजे फेरीमध्ये काढणार आहे गाडी. आणि फेरी बघा किती मोठी आहे ती. गोव्यामध्ये पण असतात फेरी बोट्स, पण त्याची साईज जरा बारीक असते. ही जरा मोठी आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही इकडे. पुलाचं काम चालू आहे या बाजूला. म्हणजे उद्या पूल झाल्यानंतर मग फेरीची गरज असणार नाही आपल्याला. म्हणजे पुलाचं काम चालू आहे. डायरेक्ट पूल येणार आहे डायरेक्ट जयगडला. आता गाडी एक करून घालणार आहे फेरीत. सो चलो. तर मंडळी ही जी फेरी आहे ती अजिबात फुकट नाही आहे. प्रायव्हेट कंपनी ही फेरी चालवते. त्यामुळे एका माणसाला 27 रुपये तिकीट आहे. आणि जर तुमची 4 व्हीलर असेल, मोठी गाडी 4 व्हीलर, तर 185 रुपये. तर आमचे टोटल 320 रुपये झाले 5 माणसांसाठी. तर हे अजिबात फ्री नाही आहे. तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अँड वर्थ ॲक्च्युली नाही आहे खरं जर तुम्ही फेरीने येणार असाल तर. कारण वेळ खूप जातो याच्यामध्ये. गाड्या फेरीमध्ये घालतात, पुन्हा काढतात बाहेर. त्यामुळे याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. त्यामुळे ॲक्च्युली वर्थ नाही आहे. म्हणजे एकदम जर तुम्हाला कुठे पोचायचं असेल वेळेत, मग वेळेत पोचणार नाही तुम्ही. आणि फेरीचं टायमिंगसुद्धा म्हणजे फिक्स नाही आहे फिक्स, पण कधी कधी उशीर होतो. त्यामुळे नॉट रेकमेंडेड की तुम्ही फेरीने जाणार. हां, जर तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये असणार तर तुम्हाला बरं पडेल. गुहागरला जायचं असेल देन यू मस्ट गो बाय फेरी ओनली. कारण सरळ रस्ता नाही आहे. गुहागरला जायचं असेल तर मग फिरून जावं लागतं. चला, तर मी मस्त एन्जॉय करत जाणार. मस्त वारा सुटलेला आहे. तर मंडळी फायनली फेरी सुटलेली आहे. आणि तुम्ही गाड्या बघा कशा भरल्या आहेत त्या फेरीमध्ये. डबल इंजिनची फेरी आहे. आम्ही सगळे इथे मस्तपैकी बसलेलो आहे. राहुल, वरद आणि हा व्ह्यू बघा. तर मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी. संध्याकाळचे वाजले ऑलमोस्ट 7-7:30 वाजून गेले. आणि खूप मजा आली आम्हाला पूर्ण टूरमध्ये. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कुठलं तुम्हाला काय आवडलं आजच्या व्लॉगमध्ये ते सांगा. जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी मी गेलो आहे त्याचं सर्व डिस्क्रिप्शन आणि माहिती जे आपलं ज्या ठिकाणी मी आज गेलेलो आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. लोकेशन पण देणार आहे. आणि कुठे कुठे आम्ही काय काय चांगलं मिळतं ते पण मी या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. नक्की तुम्ही बघा. तुम्ही एकदा जाऊन या तिकडे. तर तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा. पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्लॉग घेऊन. चलो बाय, गुड नाईट.